मुंबई पोलिसांच्या कारभारावरून जयंत पाटलांनी टीका केली। उद्या सामान्य माणसाच्या घरात पुडी टाकून अटक करतील असं जयंत पाटलांनी म्हटलं। आंदोलकांप्रमाणे सामान्य माणसालाही फसवू शकतात असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं। एखाद्याला घाबरवण्याचा प्रकार हा मुलांच्या बाबतीत आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे, आंदोलकांच्या बाबतीत आहे। तर उद्या सामान्य माणसाची वाट लावायची असेल तर त्या घरात पुडी नेऊन टाकली आणि त्याला अटक केली तरी शक्य आहे। म्हणून अशा पोलिसांच्यावर गैरविश्वास निर्माण करणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना अतिशय चिंताजनक आहेत आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यात ताबडतोब लक्ष घालावं। तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांनी मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केला। एका पोलिसानं महिलेला आंदोलकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप यावेळेला वर्षा गायकवाड यांनी केला। तर या पोलिसावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। आंदोलनादरम्यान महिलेवरती कारवाई करताना पोलिसांकडून अशा प्रकारे धरपकड केली जाते आणि त्यावेळेला त्याच्यावरती आता आक्षेप जो आहे तो विरोधी पक्षांकडून घेतला जातो। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकलेला आहे आणि यामध्ये पोलिसांकडून जी कारवाई केली जाते त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली गेली। तर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला जोडे मारत हे घोषणाबाजी करण्यात आली। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा देखील जाळण्यात आला। पोलिसांनी जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, उपनेते विजय साळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कल्याणमध्ये आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेलं। चल पाठी यार बाजूला। तर वंचितचा महाराष्ट्र बंद मधील 150 लोकांना पोलिसांनी सोडून दिलं। मुंबईतील आंदोलनातील 150 लोकांना पोलिसांनी सोडून दिलं। 47 आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीतर्फे आज बंद पुकारण्यात आला होता। तर आंदोलक विद्यार्थ्यांना वकील सतीश मान शिंदेंचा पाठिंबा पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांना निःशुल्क कायदेशीर मदत देण्याचा निर्णय आहे। विद्यार्थ्यांची कायदेशीर बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तर 27 फेब्रुवारी 2027 ला आता पार्थ पवारांचा विवाह होणार आहे। कायनाथ धर आणि पार्थ पवारांचा 27 फेब्रुवारीला विवाह पार पडेल। दरम्यान पार्थ पवार आणि कायनाथ धर यांचा 29 जुलैला साखरपुडा होणार आहे। मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती